सद्गुरू सद्गुरू सद्गुरू, बैठक बैठक बैठक. आणि जो तिथं जातात तिथं प्रतिमा असते शिवाजी महाराजांना प्रेरणा देणारे रामदास. पहिला प्रश्न प्रबोधनकार ठाकरेंनी विचारलेला आहे, शिवाजी राजाच्या राज्याभिषेकाच्या वेळी रामदास स्वामी कोण्या गावाला गेले होते? उत्तर द्या. उत्तरच नाही. जर तुमच्या शिष्याचा राज्याभिषेक सोहळा सुरू आहे मग तुम्ही कुठं आहात? दुसरा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, मी प्रबोधनकार ठाकरे घेऊनच बोलणार आहे कारण ते जहाल आहेत प्रबोधनकार. शनी महात्म्यावर पहिल्यांदा आसूड ओढणारे प्रबोधनकार ठाकरे. सत्यनारायण हे भट्टी पाजी थोतांड आहे, आसूड ओढला. पुस्तक वाचा, देवळाची धर्माची देवळे पुस्तकाचं नाव. दुसरं पुस्तकाचं नाव सांगतो कोदंडाचा टणत्कार. तिसऱ्या पुस्तकाचं नाव सांगतो भिक्षुकशाहीचे बंड. जर प्रबोधनकार ठाकरे मी खरे मांडले तर मला असं वाटते आपल्यातलेच लोक म्हणतील आमच्या तुम्ही भावना दुखवता का रे? भावना दुखवण्याचा प्रश्न नाही बाबा. हे प्रबोधनकार ठाकरेंनी मांडलेलं आहे जे शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं एकमेव पुस्तक शिवरायांवर आहे. त्यांचं पुस्तकाचं नाव आहे दगलबाज शिवाजी. आणि ज्यावेळी व्याख्यानाचा विषय सुद्धा त्यांचा तोच असायचा, दगलबाज शिवाजी. मग लोक विचारायची प्रबोधनकार हा काय विषय आहे का व्याख्यानाचा? शिवाजी महाराजांनी कोणती दगाबाजी केली? तर ते म्हणतात ज्या कृष्णानं सांगितलेली गीता अर्जुनाला कळली नव्हती ती गीता शिवाजी महाराजांना कळली, म्हणून माझ्या व्याख्यानाचा विषय बगलबाज अर्जुन आणि दगलबाज शिवाजी असा आहे. अन्यायाचा बिमोड करणारे छत्रपती शिवाजी महाराज भोर संस्थानला दगलबाज शिवाजीवर व्याख्यान प्रबोधनकारांनी दिलं. एक लक्षात घ्या, पण प्रबोधनकार ठाकरेचं समग्र वाङ्मय आहे का आपल्याकडे? नाही. प्रबोधनकारांचं हिंदुत्व हे वेगळं आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी एकच सांगितलं, तुम्ही जर देव मानता ना देवाच्या मदातली दलाली बंद करा. कशाला जाता भटांकडे?